आपण बघितलंय सेलची हिस्ट्री बघितली. आज आपण बघणार आहे सेलचे टाइप्स आणि ती सेल किती स्ट्रक्चर मध्ये डिवाइड झालेली आहे ते बघणार आहे आज आपण. तर सेलचे जे टाइप्स आहेत ते येतात प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक. प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक. प्रोकॅरियोटिक जी सेल आहे तिच्यामध्ये विदाउट न्यूक्लियस असतो. हे जो न्यूक्लियस दिसतो ना ह्यो त्याच्यामध्ये प्रोकॅरियोटिक मध्ये नसतो आणि युकॅरियोटिक मध्ये विथ न्यूक्लियस म्हणजे त्याच्यामध्ये न्यूक्लियस असतो. त्याच्यानंतर बघा प्रोकॅरियोटिक जी सेल आहे ती कशी आहे युनिसेल्युलर, ही मल्टीसेल्युलर म्हणजेच ही एक पेशीय सेल आहे, ही बहुपेशीय सेल आहे. प्रोकॅरियोटिक मध्ये एकच सेल पासून बनलेली राहते. युकॅरियोटिक सेल ही मल्टी म्हणजे जास्त सेल पासून बनलेली राहते. हे झाले दोन टाइप्स आपल्या सेलचे. त्याच्यानंतर बघा जी सेल आहे ती 3 स्ट्रक्चर मध्ये डिवाइड झालेली आहे. पहिला जे स्ट्रक्चर आहे ते सेल मेम्ब्रेन. पहिलं स्ट्रक्चर कोणतं? सेल मेम्ब्रेन. दुसरं स्ट्रक्चर जे आहे ते सायटोप्लाझम आणि तिसरं जे दिसतं हे जे राहतं हे राहतं न्यूक्लियस. किती याच्यामध्ये डिवाइड झालेली आहे? 3 स्ट्रक्चर मध्ये डिवाइड झालेली आहे. पहिला म्हणजे सेल मेम्ब्रेन जी आउटर कव्हरिंग दिसती बघा, ही आउटर जी कव्हरिंग दिसती तिच्यात ती झाली सेल मेम्ब्रेन. ही झाला 1 नंबरचा. दुसरा नंबर जे सायटोप्लाझम आहे, सायटोप्लाझम मध्ये मग जे सगळे ऑर्गॅनल दिसतात बघा, न्यूक्लियस आणि जे सेल मेम्ब्रेन आहे यांच्यामधला जो कंटेन आहे त्याच्यामध्ये जे ऑर्गॅनल्स पण जे असतात जसं की एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, मायटोकॉन्ड्रिया, गॉल्जी कॉम्प्लेक्स, व्हॅक्यूल, रायबोझोम हे जे प्रेझेंट असतात ते राहतात सायटोप्लाझम मध्ये. तो जो पार्ट झाला तो झाला सायटोप्लाझम. त्याच्यानंतर बघा थर्ड पार्ट आहे न्यूक्लियस. न्यूक्लियस हा सर्वात आतील पार्ट आहे. त्याच्यामध्ये डीएनए, आरएनए, सेल डिव्हिजन या गोष्टी घडतात त्या राहतात न्यूक्लियस मध्ये. हे झाला तिसरा स्ट्रक्चर. म्हणजे सेलचा आपल्याला स्ट्रक्चर 3 याच्यामध्ये डिवाइड झालेलं आहे. एक सेल मेम्ब्रेन, दुसरा सायटोप्लाझम, तिसरा न्यूक्लियस. अशा प्रकारे तर आपण बघू ऑर्गन कोणते कोणते येतात. आणि जे लिक्विड पार्ट दिसतंय सायटोप्लाझम मध्ये जे लिक्विड पार्ट दिसतोय त्याला म्हणतात सायटोसोल. तर अशा प्रकारे आपण काय करणार आहे, जे स्टार्ट करणार आहे आता फर्स्ट पार्ट तो म्हणजे सेल मेम्ब्रेन. तर आपण पुढच्या लेक्चर मध्ये काय बघू, सेल मेम्ब्रेन बघू, त्याचे फंक्शन बघू, त्याचं स्ट्रक्चर बघू. ते बघू आपण पुढच्या लेक्चर मध्ये. थँक्यू.